नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाने सरकार हादरले. नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. बातमी जामठा परिसरातून आहे. नागपूरच्या जामठा परिसरात आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत फडणवीस सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला आहे. काही संतप्त शेतकऱ्यांनी तर सोयाबीन जळून सरकारचा निषेध व्यक्त केला, ज्यामुळे वातावरण आणखीच तापलं आहे. बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ज्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात देवघरी गाठू, असा इशारा दिलाय. फडणवीस सरकारने अद्याप या आंदोलनाची अधिकृत दखल घेतली नसली तरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाने संपूर्ण सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूरच्या राजकीय वर्तुळात यामुळे चर्चाला उताल आहे. शेतकऱ्यांचा आवाज आता दाबला जाणार नाही असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंच्या आंदोलनाला पुढचं पाऊल काय असणार, पाहत राहा विदर्भ दर्पण न्यूज. देवेंद्र फडणवीसच्या मागण्यावरती आम्ही सगळे शेतकरी जाणार आहे. देवेंद्र फडणवीसला सांगतो, त्या बावनकुळे साहेबांना सांगतो, आता शेतकऱ्यांना पाहू नका. आमचं बच्चू कडू साहेब असतील, रविकांत असतील, राजू शेट्टी साहेब असतील, रस्त्यावर उतरले आहेत आणि शेतकऱ्याची व्यथा यांनी समजून घ्यावी. आता एकदा पुष्कळ आले, आम्हाला केरळ आहे आणि कर्जमाफी आम्ही 7-12 पोरं केल्याशिवाय रस्त्यावर हलणार नाही. हे देवानी पण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आमचा, आता शेतकऱ्याचा पाहू नये. नमस्कार, मुख्यमंत्री महोदय.